कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। दापोली कळंबट रस्त्यावरती ऐन पावसाळ्याच्या तोंडावरती पुलाचे काम हाती घेण्यात आले, परंतु पुलाचे काम हाती घेताना त्याला पर्यायी मार्गाची व्यवस्था करताना संबंधित ठेकेदार आणि बांधकाम विभाग यांनी जो बेजबाबदारपणा दाखवला त्यामुळे त्या पर्यायी मार्गावरती अनेक दुचाकी स्वारांचे अपघात झाले। अनेक मोठी अवजड वाहने त्या रस्त्यात अडकून पडली, त्यामुळे तो पर्यायी मार्ग पूर्णपणे बंद करण्यात आला। रस्ता बंद करण्यात आल्याने एसटीची सेवा ही पूर्णपणे बंद पडली। मुळात पावसाळ्याच्या तोंडावरती तिथे पुलाचे काम हाती घेणे खूप चुकीचे होते। एसटी सेवा बंद झाल्याने त्या रस्त्यापलीकडील 16 ते 17 गावांमधील लोकांना वाहतुकीसाठी खासगी वाहनांचा आसरा घ्यावा लागत आहे। खासगी वाहने यासाठी 500 ते 1500 रुपये पर्यंतचा भाडे आकारत असल्यामुळे त्यामुळे लोकांना ॲडमिशनसाठी तसेच रोजगारासाठी येणाऱ्या लोकांना याचा मोठा आर्थिक फटका बसत आहे। याची भरपाई कोण करणार? ज्या लोकांचे तिथे अपघात झाले त्यांचे काय? ह्या ठेकेदारावरती कोणाचा वरदहस्त आहे का, ज्यामुळे तो मुजरपणा दाखवत आहे? जर पर्यायी मार्गाकडे वेळीच योग्य ते लक्ष दिले असते तर आज तब्बल 12 दिवस एसटी सेवा बंद ठेवण्याची वेळ आली नसती। सुकोंडी, अडखळ, कोंगळे या भागातील नागरिकांना एसटी पकडण्यासाठी 2 तास चालत जाऊन अंजारला गावात एसटी पकडावी लागते, अन्यथा जाऊन येऊन 1500 रुपये खासगी वाहनासाठी मोजावे लागतात। गोरगरिबांसाठी जे आपला प्रपंच चालवण्यासाठी 1-1 रुपयाचा हिशोब ठेवतात त्यांच्यासाठी दिवसाला 1500 रुपये फक्त प्रवासासाठी घालवणे योग्य आहे का? या सर्व प्रकारामुळे तेथील नागरिक प्रचंड संतप्त झाल्याचे दिसून येत आहे। तेथील नागरिकांचे हाल आणि यावर प्रतिक्रिया आपण त्यांचे जाणून घेऊयात। आमच्याकडे 10-12 दिवस एसटी बंद आहे, तर आम्हाला अंधारल्याला 2 तास चालत जायला लागतं। तर आमच्याकडे आम्ही दापोलीला यायचं म्हटलं तर आम्हाला 1200-1300 रुपये खर्च येतो। तर तुम्ही आता रस्त्याचं काम हा पुलाचा घेतला आहे, तर आता या चुकीच्या टायमाला घेतलं तुम्ही, तर आम्ही कसं काय आमचं हे कागदपत्र आमचं हे करायचं असतं ते कसं काय आम्ही इकडे दापोलीला येऊन करणार? तर लवकरात लवकर तुम्ही एसटी चालू करावी हीच माझी विनंती आहे। मी अडकळ गावचा रहिवासी आहे। 15 दिवसापासून एसटी बंद झालेली आहे, त्यामुळे आम्हाला अंजाल्याकडून चालत यावं लागतं दापोली, आणि दापोलीत आल्याच्यानंतर घरी जायला रिक्षाने 700 रुपये द्यावे लागतात। त्यासाठी एसटी महामंडळाला मला विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर एसटी चालू करावी, कारण आता आठवड्याच्या नंतर लहान मुलांची शाळा चालू होणार आहे। तरी जर कोण गावाला आजारी पडला तर रिक्षाला 700 रुपये देणं हे योग्य नाही। त्यासाठी लवकरात लवकर गाडी चालू व्हावी ही माझी एसटी मंडळाला विनंती आहे। तुम्ही गाडी बंद केली, आमचे खूप हाल होत आहेत। आम्ही ताडेल कोंगळे एसटी बंद झाली, आता आमची मुलांची ॲडमिशन करायची, आम्हाला अंजारल्या मार्गे जायला झालं तर आम्हाला 2 तास चालत जायला लागतं। घरातून 7 वाजता बाहेर पडलो तर चालत खाडीच्या बाजूने रस्ता आहे, तो पण रस्ता आता पावसाने खूप खराब केलेला असतो। आम्ही त्या चिखलातून ब्रिजवरती जायपर्यंत आम्हाला 10-10:30 वाजता, सकाळी 7 वाजता बाहेर पडल्यानंतर त्याच्यानंतर आम्हाला तिथून गाडी कुठली भेटते नाही भेटली तर तिथून आम्हाला दापोलीला येईपर्यंत आम्हाला 12-12:30 वाजता। त्याच्यानंतर आम्ही ते मुलांचं ॲडमिशन करायचं, घरी जायला रिक्षा बघितली तर रिक्षा 700-800 रुपये भाडा सांगते। आम्हाला 1200-1500 रुपयेपर्यंत आम्हाला रिक्षाचाच खर्च होतो। मग आम्ही पिशवीमध्ये घेऊन काय जायचं? आमची खेडेगावात खूप हालत झाली। तुम्ही आता रस्त्याचं काम चालू केलं, मग पूर्ण करून आमच्या मुलांच्या आता शाळा पण चालू होईल। आम्ही आता मुलांना 20 किलोमीटर कॉलेज आहे, आम्हाला मुलांचं ॲडमिशन केलं, मुलांना आता कशी पाठवायची? हा आता आम्ही गरीब माणसं, शेती सोडून आता आमची मुलं काय हायस्कूलला पण आहेत, 9 किलोमीटर हायस्कूल आहे, तिथून पण आम्ही चालत मुलांना आमच्या खडतर रस्ता आहे, रस्त्यातून पण आम्ही अर्ध्या रस्त्यापर्यंत आम्ही शेती टाकून मुलांना शाळेत सोडायला येतो। शाळा सुटल्यानंतर आम्ही तिथून अर्धं काम टाकून पुन्हा मुलांना घ्यायला येतो, कारण खूप लहान लहान मुलं आहेत, मुलं पण आता काही मोठी नाही आहेत। हे आमच्या हालत होते। मौजे दापोलीमध्ये जो ब्रिजचं काम चालू केलं गेलं ते मे महिन्यात शेवटच्या महिन्यात केलं गेलं। त्या टायमाला मुंबईवरून येणारे लोक भरपूर, शाळेच्या मुलांचा पण त्याला आता लास्ट आता ते मेमध्ये काम चालू केलं तर केलं, परंतु ते टायमात पूर्ण न करणं त्याच्यामुळे त्याला पर्यायी मार्गसुद्धा त्यांनी काढला, तो सुद्धा बरोबर काढला नाही, व्यवस्थित काढला नाही। त्याच्यामुळे आता त्याचा भूदंड आमच्या गरीब लोकांना भोगावा लागतो आहे, कारण
पर्यायी मार्ग काढला तिथे गाडी रुतते सांगून त्यांनी एस टी वगैरे सर्व बंद केल्या गेल्या. त्यामुळे आम्हाला दापोली यायचा म्हणजे 1200 ते 1300 रुपये खर्च करून यावं लागतं. कुठचं आमचे अर्जंटी काम आहे. आज शाळेतल्या मुलांचे 10वीचे रिझल्ट लागलेले आहेत. त्यांच्यासाठी सुद्धा कॉलेजच्या ॲडमिशनसाठी प्रत्येक पेपरसाठी माणसाला रोज यावा लागतो. तर त्यांना किती हा भूदंड, किती हा खर्च पडतो. रिक्षाचा रोजचा 1200-1300 खर्च म्हटलं म्हणजे तो किती ही गरीब जनता सोसणार म्हणजे. तर ह्याच्यासाठी सुद्धा म्हणजे एस टी महामंडळ, बांधकाम खाता यांनी ह्याच्यासाठी सुद्धा म्हणजे विचार करणं गरजेचं होतं. कारण आता ते ब्रिज झालेलं पण आहे, परंतु त्याचं काही थोडंफार इकडे तिकडे 2 साईडची माती टाकून जे काय थोडंफार काम आहे त्याचा म्हणजे रिपोर्ट त्याने एस टी मंडळाला देणं गरजेचं आहे. तिथपर्यंत एस टीवाले एस टी चालू करू शकत नाही. तर मला वाटतं की त्यांनी ते रिपोर्ट लवकरात लवकर पूल झाला असेल तर झालं म्हणून एस टी महामंडळाला लवकरात लवकर रिपोर्ट देऊन ते लवकरात लवकर एस टी चालू करावी ही आमची विनंती आहे एस टी महामंडळ आणि बांधकाम खात्याला. आपल्या मौजिदापुली गावातील इथे एका पुलाचं काम चालू आहे. गेले महिनाभर पावसाळा तोंडावर आला आहे आणि हे सगळं माहीत असताना सुद्धा खूप उशिरा काम काढून घेऊन ते पूर्णत्वास अजून गेलेलं नाही. त्यानिमित्ताने 2 ठिकाणी नागरिकांची मोठी गैरसोय झाली. पुलाच्या बांधकामाच्या बाजूला जो पर्यायी रस्ता दिला आहे तो एका शेतातून शेतकऱ्याच्या घेतलेला आहे आणि तिथे खूप गुडघाभर खोलीचा चिखल झाला आहे आणि तिथनं जाता येताना लोकांना त्रास होतो आहे. लोकं भाजलेली आहेत. अशा प्रकारचे काही पुरावे उपलब्ध आहेत. आणि इकडनं अजून एक जो पर्यायी रस्ता सतीच्या पर्याकडनं जो जातो त्याची ही अशी अवस्था आहे. हा सगळा रस्ता असा खचलेला आहे. कोणत्याही क्षणाला हा रस्ता पडू शकतो. हा ग्रामपंचायत विकासामार्फत मौजिदापुलीकडून झालेला हा रस्ता आहे आणि ह्या सगळ्याचा भुर्दंड मुख्य म्हणजे सामान्य माणसाला सोसावा लागतो आहे की आत्ता शाळेत ॲडमिशन घ्यायची वेळ आहे किंवा कॉलेजांमध्ये ॲडमिशन घ्यायची वेळ आहे किंवा पावसाच्या तोंडावरती काही लगबगीची महत्त्वाची शेती बागायतीची कामं आहेत. बी बियाणी खरेदीपासून गावातल्या माणसाला जाये करावी लागते. तर त्या दृष्टीने ही खूप मोठी गैरसोय करून ठेवण्यात आलेली आहे असं आम्हा इथल्या नागरिकांना वाटतं.